हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण बघणार आहे गौराईला म्हणजेच महालक्ष्मीला साडी कशी घालायची। अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे। तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसत आहे, खूप इझी आहे। मिऱ्याही सुद्धा खूप छान पडलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही, खूप छान दिसत आहे। चला तर आपण सुरुवात करूया महालक्ष्मीला साडी कशी नेसवायची। आपल्याला सगळ्यात आधी प्लेट्स पाडून घ्यायचे आहे। आपल्या महालक्ष्मीचीच म्हणजे गौराईच्या बॉडीची हाईट जेवढी आहे तेवढी आपल्याला साडी फोल्ड करून घ्यायची आहे। साडी फोल्ड केल्यानंतर एकदम छोट्या छोट्या प्लेट्स पाडायचे आहे, जेणेकरून प्लेट्स जास्त पडतील। प्लेट्स जास्त पडल्या की खूप छान दिसतात। जर तुम्ही मोठ्या मोठ्या प्लेट्स पाडसाल तर त्या कमी पडतील आणि तेवढ्या त्या दिसणार नाही व्यवस्थित। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने प्लेट्स पाडते आहे, एकदम छोट्या छोट्या। अशा प्रकारे सर्व प्लेट्स पाडून घ्यायचे, आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मी कशी करत आहे। अगदी 5 ते 6 मिनिटात, जास्तीत जास्त 7 ते 8 मिनिटात आपली साडी नेसून होते। नंतर जो आपण फोल्ड केलेला जो काठ आहे तो वरती घेऊन घ्यायचा आहे मिऱ्याच्या वरच्या टोकाला। दुसरा जो आपला एक्स्ट्रा ठेवलेला होता आपण पीस, तो साईडने गुंडाळून घ्यायचा आहे। आपल्याला इथे दोरी लागणार आहे, तुमच्याकडे ज्या प्रकारची दोरी असेल ती घ्यायची आहे, फक्त चोपडी घ्यायची नाही आहे, म्हणजे ती सटकेल वगैरे। इथे तुम्ही कोणाची हेल्पही घेऊ शकता, तुम्ही स्वतः एकट्या ते बांधू शकता। मिऱ्याला वरती सेफ्टी पिन वगैरे लावून घ्यायची आहे, म्हणजे मिऱ्या खाली सुटणार नाही। प्लेट्स व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि एकसारख्या प्लेट्स पडलेल्या आहे आपल्या। खूप सोपं आहे, अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी नेसवत असाल साडी तरी तुम्हाला खूप छान प्रकारे नेसवता येईल। वरती प्लेट्सला सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून त्या खालीवर होणार नाही। आता आपल्याला पदर लावायचा आहे, तो पदर सेट करून घ्यायच्या आधी मिऱ्या पाडून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता खूप सोपं आहे। जर तुमचा पदर कमी जर झाला असेल तर थोडा मिरी, 1-2 मिरी थोडी ओढून घ्यायची आहे, सेफ्टी पिन काढून मिरी ओढून घ्यायची आहे, म्हणजे पदर मोठा होईल। जास्त काही घाबरायचं कारण नाही, कमी झालं तर पूर्ण प्लेट्सही तुम्हाला परत सोडायचं काम नाही। सेफ्टी पिन लावून घ्यायची आपल्याला। मी प्लेट्स सेट करून घ्यायच्या आहे समोरून पदरच्या। एकदम सोपं आहे, लगेच होऊन जातं। तुम्ही बघू शकता सेफ्टी पिन्स वगैरे जास्त लागत नाही, अगदी 1-2-3 सेफ्टी पिन्स असल्या की आपलं काम होऊन जाते। इकडे तिकडे सेफ्टी पिन लावत बसायचं काम नाही आहे। सेफ्टीसाठी आपण लावू शकतो, पण जास्त काही काम पडत नाही आपल्याला। प्लेट्स तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित प्लेट्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते फिनिशिंगमध्ये दिसेल। एक एक प्लेट अशी व्यवस्थित करून घ्यायची आहे एकदम। तुम्ही बघू शकता मी कशी करत आहे, आणि त्याच्यावरती असा हात फिरून घ्यायचा आहे। तुम्ही प्रेसही फिरू शकता, स्ट्रेटनरही फिरू शकता, पण हात नरम साडी असेल तर हातानेही प्लेट्स व्यवस्थित चोपून जातील। स्ट्रेटनरचं वगैरे काम नाही। सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे, व्यवस्थित झाले। आता साईडने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या आहे मिऱ्या वगैरे। तुम्ही बघू शकता मिऱ्या खूप छान पडतात, साईडच्या प्लेट्सही खूप छान दिसतात। माझ्या 4 प्लेट्स पडलेल्या आहे साईडनी, कोणती सेफ्टी पिन लावायचं काम नाही, त्या तशाच राहणार आहे। तुम्हाला लावायची तर तुम्ही लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही। मी मिऱ्यांना एकही सेफ्टी पिन नाही लावली तरीही त्या खूप छान पद्धतीने पडलेल्या आहे प्लेट्स। तरी तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। तरी तुम्ही सर्व प्लेट्सला सेफ्टी पिन लावून द्या, जेणेकरून मिऱ्या खालीवर व्हायची, सटकायची काही भीती राहणार नाही। सर्व सेट करून घ्यायचं आहे आपल्याला। खाली प्लेट्सही खालीवर झाल्या का एकदा बघून घ्यायचं आहे सगळीकडून। मी हात वगैरे आधी लावले नव्हते,
कारण व्यवस्थित मोकळं राहतं, व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित करता येते. तुम्ही आधी लावायचे असले तर आधीही लावून घेऊ शकता. मी आधी नाही लावले कारण की धक्का वगैरे लागले तर पडू शकतात. तसं आपल्याला हात नाही लावले आधी तर ते मोकळं व्यवस्थित नेसून घेता येते साडी. त्यामुळे मी आधी हात नव्हते लावले. तुम्हाला लावायचे असले तर तुम्ही लावू शकता. तरी तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे आपली साडी नेसून झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी 5च मिनिट लागलेले आहे आपल्याला. तुमची साडी इतक्याच लवकर नेसून होते. काही जास्त तुम्ही पहिल्यांदा जरी नेसवत असाल तरीही इतक्याच लवकर होते. काही जास्त वेळ नाही लागत आहे. तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे गौराई. दागिने घालून घ्यायचे आहे सर्व. खूप छान दिसत आहे. नंतर आपला पदर देऊन घ्यायचा आहे. तुमच्याकडे जसा डोक्यावरून देतात की हात शोल्डरवर ठेवतात फक्त, तसा तुम्हाला जसा वाटेल तसा राहतो तो. साडीवर डिपेंड असतो तो पदर राहणं. नरम साडी असली तर डोक्यावरूनही राहून जातो, पण चोपडी वगैरे असेल तर मग तो डोक्यावर वगैरे राहत नाही पदर. तुम्हाला जसा ठेवायचा तसा ठेवू शकता तुम्ही बघू शकता. प्लेट्सही अगदी एकसारख्या पडलेल्या आहे सर्व. खूप छान वाटत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक यू सो मच.